हॅलो सगळ्यांना. तर आज मला बनवायचा होता आवळ्याचा ज्यूस आणि आवळ्याचा मुखवास. तर त्यासाठी इथं छान फ्रेश आवळे घेतलेले आहे. त्यातले 7-8 आवळे मी बाजूला काढून ठेवत आहे. आणि आता इथं लगेचच आवळ्याचा खीस करून घेत आहे. हे बघा, याप्रमाणे असा काहीसा जाडसर. तुमच्याकडे यापेक्षा थोडी जाडणी असेल ना तरी ते पण चालेल. तर पटापट मी आता सगळे आवळे खिसून घेते आहे. आवळे खिसून झाल्यानंतर बघा, एवढा आवळ्याचा किस तयार झाला आहे. हे बघा, एवढा जाडसर साधारण हा तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर या खिसामध्ये जो पाणी आहे ना तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एक पातेलं घेतलं, त्यावर स्वच्छ रुमाल घेतला आणि आता रुमालावर थोडा थोडा करून खीस टाकून घेणार आहे. आणि त्या रुमालाला अतिशय घट्ट पीठ देऊन त्यातला पूर्ण रस खाली निघून येईल याप्रमाणे पूर्ण घट्ट असं पिळून घेणार आहे, जेणेकरून आवळ्याच्या किसामध्ये ना थोडंही पाणी राहायला नको. म्हणजे काय होईल ना, आपला जो किस आपण उन्हात वाळवणार आहे ना तो लवकर वाढायला मदत होईल आणि या ज्यूसचा पण आपल्याला उपयोग करता येईल. हा ज्यूस पण वेस्ट होणार नाही. म्हणूनच तर मी आज टायटलला आवळा ज्यूस आणि आवळा मुखवास असा टायटल दिलेला आहे. कारण ना हा किस केल्यानंतर आपला जो ज्यूस निघतो ना आवळ्याचा तो पण वेस्ट करायचा नाही आहे आपल्याला, त्याचा पण उपयोग करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हे बघा, आता त्यातलं पाणी काढून झाल्यानंतर असं हे गोळे मी सगळे मोकळे करून घेतले किसाचे आणि त्यामध्ये थोडं काळं मीठ, साधं मीठ आणि थोडी पिठी साखर घालून घेत आहे. पिठी साखर तुम्हाला हवी त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकतात. तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकतात. आणि सगळं हे मिश्रणाने सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि मग डायरेक्ट उन्हामध्ये 2 ते 3 दिवसापर्यंत छान अगदी ड्राय होईपर्यंत वाळवून घ्यायचं. तर मी आता उन्हात ठेवून देते. तर आणि आता एका बाजूला काय मिक्सीचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये 7 ते 8 आवळ्याचे बाजूला काढले होते ना त्याचे छोटे छोटे असे काप करून ठेवलेले होते, ते त्या मिक्सीच्या भांड्यामध्ये घेतले. त्यासोबत 2 आल्याचे तुकडे घेतले, साधारण 2 ते 3 आल्याचे तुकडे घेतले. अर्धी वाटी कढीपत्ता फ्रेश मस्त हिरवागार तो घेतला. ते सगळं एकत्र मिक्सीमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. एकदम बारीक ग्राइंड करून घ्यायचं. आणि नंतर आपण जसं आवळ्याचा किस हा वस्त्रगाळ केला होता ना तसंच हे पण यातूनही सगळा ज्यूस बाहेर काढून घ्यायचा. म्हणजे जो आपला आवळ्याच्या किसमधून जो ज्यूस बाहेर पडला होता ना त्यातच आपल्याला हा पण घालून घ्यायचा आहे. म्हणजे आणखी तो ज्यूस आहे ना तो या ज्यूस टाकल्यामुळे आणखी हेल्दी व्हायला मदत होणार. तर हे बघा, तो अगोदरचा ज्यूस आणि हा त्याच्यामध्ये मी तयार केलेला आल्याचा आणि कढीपत्ता घातलेला तो ज्यूस. आणि आता झाला आहे ना हा एकदम हेल्दी ज्यूस तयार. आता यामध्ये थोडं काळं मीठ घालून घेते आहे. थोडं काळं मीठ घालून झाल्यानंतर छान हलवून घ्यायचा. आता हा ज्यूस आहे ना हा मी एका काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून घेणार आहे, जेणेकरून हा 15 ते 20 दिवसापर्यंत एकदम छान फ्रीजमध्ये राहील, खराब होणार नाही अजिबात. तर हा ना आता या पद्धतीने घ्यायचा. मी एक काचेचा ग्लास घेतला आहे, त्यात थोडा आवळा ज्यूस घेते आणि त्यामध्ये आता टाकणार आहे थोडंसं कोमट केलेलं पाणी, साधारण अर्धा ग्लास टाकून घ्यायचं आणि छान हलवून घ्यायचं. आणि जर तुम्हाला थोडी स्वीट टेस्ट हवी असेल तर तुम्ही यात हनी घालूनही पिऊ शकतात. तर झाला आपला हेल्दी टेस्टी आवळा ज्यूस तयार. तर हा बघा आपला मुखवासही तयार आहे, छान सुकवलेला आहे 2-3 दिवस आणि बघा किती छान ड्राय झालेला आहे. आणि हा तुम्ही वर्षभरही स्टोअर करून ठेवू शकता, खायला पण खूप चविष्ट लागतो. मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि सगळ्यांना बाय.